केवळ 3च दिवसांच्या पावसाने नाशिककरांना मोठा दिलासा दिलाय। जिल्ह्याच्या धरण साठ्यात 61.62% जाऊन पोहोचलेला आहे। शनिवारपासून झालेल्या पावसाने धरण साठ्यात तब्बल 17% वाढ झालेली आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी साठा 1%नीही वाढलेला आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण हे 87% भरलेलं आहे। गंगापूर पाठोपाठ जिल्ह्यातील इतर मोठ्या धरणातही समाधानकारक वाढ झाली आहे। दरम्यान गंगापूर धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। जुलै महिना उलटून देखील नाशिकमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली नव्हती, त्यामुळे सर्वत्र चिंता ही व्यक्त केली जात होती। बळीराजाने देखील अनेक तालुक्यामध्ये खरं तर पेरणीही केल्याचं बघायला मिळत होतं, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी देखील कुठेतरी संकटात सापडले होते। मात्र आपण जर बघितलं तर गेल्या 3 दिवसांमध्ये पावसाची संततधार ही सुरू होती। यासोबतच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार असा पाऊस हा बरसत होता आणि यामुळेच आपण जर बघितलं तर एक समाधानकारक चित्र जे आहे, दिलासादायक चित्र जे आहेत ते बघायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर जिल्ह्याच्या धरण साठ्यामध्ये 3 दिवसांमध्ये तब्बल 17% वाढ ही झालेली आहे आणि जिल्ह्याचा धरण साठा आज 61.62% जाऊन हा पोहोचलेला आहे। 3 दिवसांपूर्वी तो 44% एवढा बघायला मिळत होता। तर सध्या आपण समोर ही जी काही कॅमेरा समोरची दृश्य ही बघत आहोत, ही नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणावरची दृश्य आहेत। गंगापूर धरणाचा देखील पाणी साठा जो आहे तो 87% जाऊन हा पोहोचलेला होता। हेच धरण खरं तर बघितलं तर कोरडठाक असं बघायला मिळत होतं। 20% पाणी साठा हा येऊन पोहोचलेला होता। मात्र 3 दिवसांमध्ये इथे चांगला पाऊस हा झालेला आहे आणि त्यामुळे धरणातून खरं तर पहिल्यांदा 2 दिवसांपूर्वी विसर्गाला देखील सुरुवात ही झालेली आहे। त्यामुळे सोमेश्वर धबधबा हा ओसंडून वाहत होता। यासोबतच रामकुंड परिसरामध्ये देखील पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण ही झालेली होती। गंगापूर धरणासोबतच इतर धरणांचा जर आपण विचार केला तर जिल्ह्यातील इतर पुणेगाव, दारणा, करंजवन, मुकणे, कडवा, चनकापूर, गिरणा ही जी काही मोठी धरणं आहेत तिथे देखील समाधानकारक चित्र जे आहे ते बघायला मिळत आहेत। पुणेगाव 76% जाऊन पोहोचलेला आहे। दारणामध्ये 86% पाणीसाठा झाला आहे। करंजवनमध्ये 57%, मुकणे 54%, कडवा 81%, चनकापूर 73%, तर गिरणा खोरं हे जे मोठं खोरं करतं मानलं जातं तिथे देखील 37% एवढा पाणीसाठा जो आहे तो आज दिसून येतोय। यासोबतच इतर देखील जे मध्यम समूह आहेत तिथे देखील चांगला पाऊस हा झालेला आहे। नाग्यासाखा असेल किंवा इतर जी काही 2-3 धरणं आहेत तिथे अजूनही पाऊस खरं तर झालेला नाही आहे। त्यामुळे नांदगाव असेल किंवा येवला असेल या तालुक्यामध्ये देखील अजूनही टँकरने पाणी पुरवठा देखील सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी आता नाशिककर असेल किंवा इतर अनेक तालुक्यांमध्ये पाऊस हा चांगले झालेला आहे। त्यामुळे नागरिक जे आहेत ते सुखावलेले आहेत। मात्र अजूनही 2-3 तालुक्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा जी आहे ती कायम आहे। कॅमेरा विकी पॉवरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, गंगापूर धरण, नाशिक।